आता वाढदिवस मात्र का करावं? फक्त आता 10-15 मिनटं पुन्हा एक घेतो वाढदिवसासाठी. तर वाढदिवस करणं सुद्धा गरजेचं आहे. इतकं सुलभ सोपं आहे. फक्त तिथीवरती वाढदिवस करा. वर्षभरातले सण मात्र आपल्या तिथीवरती अवलंबून आहे. वर्षभरातले सण तशा पद्धतीनं मात्र वाढदिवस सुद्धा तिथीवरती करा. तो लाभदायक होईल. कारण अमावस्यापासून तर पौर्णिमापर्यंत ज्या तिथी आहे ना, त्या पितरांच्या तिथी आहे, दैविक तिथी आहे, आसुरी शक्ती तिथी आहे. तशाच पद्धतीनं मात्र पौर्णिमापासून अमावस्यापर्यंत या दैविक तिथी, पितरांच्या तिथीनं आसुरी शक्तीच्या तिथी आहे. तशाच पद्धतीनं मात्र अभिष्ट चिंतन सोहळा आपण जेव्हा करतो ना, त्या टायमाला आम्ही अगोदर सांगितलं तुमच्या आणि आमच्यामध्ये 33 कोटी देवता आहे. परमेश्वराने कोणामध्ये यश, कोणामध्ये आरोग्य, कोणामध्ये शांती असे 3च गुण मात्र ठेवले. म्हणून अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये तर जन्मदिवस असेल ना, त्या दिवशी सगळ्यांचे मन मात्र संतुष्ट झाले पाहिजे. सगळ्यांचे मन मात्र संतुष्ट झाले पाहिजे. कोणालाही दुःख झालं नाही पाहिजे. सगळे मात्र आनंदात राहिले पाहिजे. तर मात्र ह्या ठिकाणी इथं बसं वाटलं, सगळे खुश झाले पाहिजे. एक मात्र तुम्हाला याच्यातून एक गोष्ट सांगणार आहे. आशीर्वाद मात्र संत महात्मे आणि देवच देऊ शकतात असं नाही बरं. आशीर्वाद तुम्ही पण देऊ शकतात. आशीर्वाद तुम्ही पण देऊ शकता. तेवढा तुम्हाला अधिकार आहे. आशीर्वाद म्हणजे काय हाच अर्थ तुम्हाला कळाला नाही. आशीर्वाद म्हणजे काय हा अर्थ तुम्हाला कळाला नाही. आणि हा अर्थ जर तुम्हाला कळाला ना, निश्चित तुमच्या जीवनामध्ये परेशानी होणार नाही. आशीर्वाद म्हणजे काय? मला यश मिळावं असा आशीर्वाद द्या, मला आरोग्य लाभावा, माझ्या परिवाराला आरोग्य लाभावं असा आशीर्वाद द्या, आणि आमच्या परिवारामध्ये शांतता मिळावी असा आशीर्वाद द्या. बस याच गोष्टी मात्र तुमच्या सगळ्यांमध्ये आशीर्वादाचा अर्थ मात्र हा कळाला तुम्हाला ना, यश मिळावा असा आशीर्वाद द्या. म्हणजे तुमच्या एखाद्याचं तोंड पाहिलं तर यश मिळतं. हां, तुमच्यामध्येच यश आहे. आरोग्य मिळावा असा आशीर्वाद द्या. म्हणजे आमचं डोकं, पोट, थंडी, ताप हे सगळं दुःख दूर व्हावा असा आशीर्वाद द्या. मग कोणाचं तरी तोंड पाहिलं ना, तुमच्या कामामध्ये यश येतं, त्याच्यामध्ये यश गुण आहे. एखाद्याचं तोंड पाहिलं ना, तुमचं डोकं, पोट दुखणं सुद्धा बरं होऊन जातं, त्याच्यामध्ये आरोग्य आहे. आणि शांती द्या. आता इथं म्हणले ना शांती, एखाद्या व्यक्तीचं जर तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणही लागत नाही, भूक लागत नाही, त्याच्यामध्ये शांती आहे. मग या तिन्ही गोष्टी म्हणजे आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद असा डोक्यावर हात ठेवून नसतो. आशीर्वाद डोक्यावर हात ठेवून नसतो, सहज सुलभ आहे. तुमच्या घरी एखादा व्यक्ती आला ना, त्याला पाणी द्या. पाणी पिऊन गल्लास खाली ठेवण्याच्या अगोदर त्याला विचारा आणखी देऊ का हो? तो म्हणा बस 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 बस. मिळाला आशीर्वाद. मग त्याच्यामध्ये यश असेल, आरोग्य असेल, शांती असेल. इतका सोपा उपाय, पण तुम्हाला मात्र ह्या गोष्टी पटत नाही. बिंबीच्या देठापासून सांगितलं आरडून आरडून तरी पटणार नाही तुम्हाला. फक्त एखाद्या ठिकाणी बाबा निघाले का, चाले भाकर बांधून तिकडं बाबा निघाले का. पण इथं तुझं आहे तुझं पशी परी, तू जागा चुकलाशी या वाक्यावर तुमचा विश्वास नाही. घर बदला, बदलवलं घर. शांती करा, केली शांती. गाव बदला, बदलवलं गाव. तालुका बदला, बदलावला जिल्हा. तालुका, जिल्हा बदला, बदलवलं जिल्हा. राष्ट्र बदला, बदलवलं राष्ट्र. आणि तुम्ही बदला, घातला 2-4 माळा. इथं मात्र तुम्ही बदलू नका, तुमचे आचार विचार बदला. आचार विचार बदला. सगळ्यांमध्ये देवाला पहा, कोणाचं मन आपल्याकडून दुखता कामा नाही. बस हे पहा, निश्चित मात्र तुम्हाला यश, आरोग्य आणि शांतीचा अनुभव येईल. म्हणून आजच्या ह्या युगामध्ये तर इथं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येकच मात्र यश, आरोग्य आणि शांती. आता या बाळाला यश पाहिजे, आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे. म्हणून मात्र अभिष्ट चिंतन सोहळा आपण सगळ्यांच्या समवेत मंत्र करतो. सगळे तुम्ही मात्र ह्या ठिकाणी बसलेले, कोणाच्या मध्ये काय, कोणामध्ये काय, आता काय ते सांगता येत का? आणि ते सांगितलं म्हणजे कपाळपट्टीवर लिहिलं नाही तेवढंच बरं झालं. नाही तर तुम्ही निवडूनच बोलवले असे सगळे. म्हणजे बाकीच्यानं तिकडंच जा. मला यशच पाहिजे तुम्हीच या, मला आरोग्यच पाहिजे तुम्हीच या, आणि बाकीच्या तिकडंच जा. म्हणजेच लग्न कार्याच्या गेटमध्ये सुद्धा निवडूनच मध्ये घेतले असते, बरं ना. म्हणून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथा सगळ्यांच्या वतीनं. म्हणून मात्र असं कोणाचा वाढदिवस असला तर मात्र असं सांगत जा, तारखेवरती तिथीवरती आपण अशा कार्यक्रमातून मात्र त्यांचा वाढदिवस करू. आता सकाळची वेळ मात्र अशी असते, कधी कधी मात्र सकाळची
हां सकाळी नाही, पण मग संध्याकाळच्या टायमाला आपण वाढदिवस करत जाऊ. 26 तारखेला मात्र या ठिकाणी भरपूर असा मोठा कार्यक्रम राहील 26 तारखेला. तर 26 तारखेला औरंगाबादच्या अंगची काही त्यांच्या परिवारातलं त्यांचं वाढदिवस आहे, ते पण येणार. इकडून नाही मात्र मोठा नवनाथ आदेश ग्रुप मात्र सगळे येणारे भेटायला आपल्याला या ठिकाणी. त्यांचंही मात्र वाढदिवस आहे, ते 26 तारखेला त्यांच्या पंक्तीचं नियोजन मात्र आहे. म्हणून अशा पद्धतीनं असं कोणाचा तारखीप्रमाणे वाढदिवस असला तर सांगत जा. तिथीप्रमाणे आता तिथी माहिती नसल्यामुळं हे नाही, पण मग करत जाऊ आपण तारखेवरती तिथी काढून देऊ. म्हणून मात्र अशा पद्धतीनं वाढदिवस करताना असे फुलं हातात घेतली. कायच्यामध्ये तर राम रक्षास्तोत्र म्हणायचं. राम रक्षास्तोत्र म्हणलं तर भगवान प्रभू रामचंद्र त्यांच्या शरीराचं रक्षण करतील. हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पाणी, अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी. सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. चंद्रदेव सगळ्याच्या बुद्धिमत्तेची देवता आहे. आणि इथं अभिष्ट चिंतन सोहळ्यात नाही, परंतु कधीही पण या बोटामध्ये जबरदस्त शक्ती आहे. वाटीत लोटीत पाणी घेऊन हे दोन्ही बोटं बुडून श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवीदेवतेचं चिंतन करा. किंवा तुम्ही अनुष्ठान करणारी गुरुमंत्राचा जप करतायत त्या मंत्राचं चिंतन करा, जप करा. ते पाणी प्यायला ते आथुरण तोडणारा सुद्धा उठून बसेल या पद्धतीनं. आणि म्हणून मात्र ह्या ठिकाणी शिवषडाक्षर स्तोत्र, शिवराक्षर स्तोत्र शरीराचं रक्षण करता, शिवषडाक्षर स्तोत्र शारीरिक स्वास्थ्य करतात. ते शिवषडाक्षर स्तोत्र म्हणून सुद्धा पाणी मंत्रू शकते तुम्ही. शिवराक्षापासून तर पंचवक्राती नितर्कापर्यंत मात्र हे बोटं बुडून पाणी मंत्रून प्यायला देऊ शकते. शारीरिक स्वास्थ्यासाठी ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करते त्यांच्या काही जन्माचं पाप जर आडवं येत असेल तर आपल्या शुभेच्छेचे फुलं मात्र काय उपयोगाचे होतील. म्हणून मात्र इथं बाबाजींनी विधीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्राचं स्मरण केलं. विधी नुसती विधी नाही बरं, विधी नाही, विधी हा माझा आत्मा आहे असं बाबाजी सांगितलं. विधी हा माझा आत्मा आहे. आणि आज आपण जेवढे मोठे आहात ना, म्हणजे जेवढं तुम्हाला दिसतं एवढं ना, एवढं सगळं विधीमुळंच मात्र आहे. म्हणून विधीचा अनुभव घ्या. म्हणून विधीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्राचं स्मरण केलं. सप्तजन्म कृतम पापम स्मरण विनियशते. एकदा जर विधीचं मंत्राचं स्मरण केलं तर 7 जन्माचं पाप नष्ट होत असतं. आणि 2 वेळेस स्मरण केलं 7 दुनी 14 जन्माचं पाप नष्ट होतं. आणि 3 वेळेस स्मरण केलं 7 त्रिकी 21 जन्माचं पाप नष्ट होतं. सकाळ दुपार संध्याकाळ जो विधी घेईल, त्यात म्हटलं बाबाजी सकाळ दुपार संध्याकाळ जो घेईल त्रिकाळ विधी, त्याशी नाही दुःख दारिद्र्य कधी. सकाळ दुपार संध्याकाळ जो घेईल त्रिकाळ विधी, त्याशी नाही दुःख दारिद्र्य कधी. ज्याच्या मुखी विधी जाणं तोची खरा पुण्यवान, त्याच्या मुखी विधी जाणं तोची खरा भाग्यवान. ज्याच्याकडे पैसा आहे तो सोनं घेईल, ज्याच्याकडे पुण्य आहे तोच या विधीचा महिमा पाहिल. अशा पद्धतीनं मात्र म्हणून 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्राचं स्मरण मात्र ह्या ठिकाणी करू. हां तर स्मरण मात्र ह्या ठिकाणी करून आपण शुभेच्छेचे फुलं मात्र त्यांच्या अंगावरती. हां बरोबर भोंगे चालू झाले का नाही. तर म्हणून मात्र अशा पद्धतीनं पंचमहाभूतांपासून इथं आपली यज्ञ पेटलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवाला नैवेद्य जो उठवतो तो नैवेद्य देवापर्यंत पोचवत नाही. नैवेद्याला किडे माकोडे मुंग्या लागतात ना, त्यांच्या आत्म्याला जी शांती मिळते ती आपल्या आत्म्याला शांती मिळते. आणि इथं होम हवन पूजाच्या साह्याने देवापर्यंत नैवेद्य पोचवतो. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये सुद्धा मात्र मंगल अष्टक वगैरे झाले, त्या प्रदक्षिणा वगैरे झाल्या, सप्तपदी वगैरे, तर त्या टायमाला हवन पूजा करायची. पहिले देवांना नैवेद्य द्यायचं हवन पूजाना, आणि नंतर मात्र सगळ्या भाविकांना म्हणजे जनतेला वराडा मंडळीला जेवण द्यायचे. आता ते हवन पूजाच गेली आता नेमकं. का मग कोणाचा मंडप पेटला होता का काय, मग नेमकं तेच गेलं बंद पडून नेमकं. पण मग इथंही मात्र तो योगायोग का कमीत कमी मात्र गुरुपौर्णिमाच्या काही दिवस अगोदर आणि गुढीपाडव्याच्या काही दिवस अगोदर सकाळी एक जोडी संध्याकाळी एक जोडी मात्र होम पूजा वगैरे करून देवापर्यंत नैवेद्य पोच करते आणि तिथून अनुभव येतो. म्हणून मात्र अशा पद्धतीनं सूर्यनारायण सगळ्याचा आत्मचंद्र सगळ्याच्या बुद्धिमत्तेचे देवता आणि यज्ञ नारायण आपल्या देवापर्यंत नैवेद्य पोच करणारी देवता आहे. म्हणून या अष्टमूर्ती शंकराला वंदन करून आपल्या शुभेच्छेचे फुलं टाकूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री साम सदाशिवाय नमः. अस्य श्री शिवरक्षा स्तोत्र मंत्रस्य यज्ञवल्क्य ऋष्यः
श्री सदाशिव देवता अनुष्टोपचंदा श्री सदाशिव प्रीत्यार्थ शिवराक्षा स्तोत्रजपे विनियोगः चरितं देवदेवस्य महादेव